सुनबाई काय करते पॅकिंग? कुठं चालली आहे ग? गोव्याला वय बरं 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 निघाली बी. अगो बाई कापड कशा पाय असली घातली ती ग? ते बघ तुझी मैत्रीण तर अगो बाई बघा हो चड्डीवरच आली. अगं तुम्हाला काय करू? अगं गोव्याला जावा नाही तर दुनिया हिंडा की अंग भरून कापड घाला की चांगलं गोड दिसते का असं? हा ही सासू भादरीन दुनिया हिंडा म्हणते तुम्हाला. कुठं सुद्धा तुम्हाला दुनियातला कानाकोपरा हिंडून मागचं सगळं मी बघती पण अंग भरून कापड तेवढी घाल बाई सोनबाई. हे काय गोड दिसत नाही तुला? हा गोवा बघाय चालले का गोव्याला धावाय चालले? अगं जरा तर स्वातंत्र्यता मिळाली म्हणून काय असलं अंग उघडं दाखवायला? गोव्याला चाललोय बराबर आहे हिंड फिर मजा मस्ती करा पण असलं अंग उघडं दाखवून काही जाऊ नको बाई. अंग उघडं दाखवून आणि आमचा बैल बघ फुल पॅन्ट टी शर्ट होय हो बघावं ते बघा त्यानं कसले कपडे घातले त्यांनी ही बघा. आणि तुम्हाला अजून मग सासू बोलली म्हणजे पुन्हा राग येतो. जरा शोभल असं करायचं बघा बाई तुमच्या मनाने आम्ही काय बोलत नाही. हां लोक म्हणण्यापेक्षा आपल्या जीवाला कसं वाटतंय ती आपलं अंग उघडं दिसल्यावर लोक बघते ती. हां त्यांना बघायला काय ग? जरा तर शोभल असं करायचं म्हणते मी. दुनियात तू अमेरिकेला जा नाही तर कुठं वाटल तिथं जा पण कापडं अंग भरून कापडं घालून जा. माझी ही सासू आहे तुला बंधन कशालाच नाही. सगळी दुनिया हिंड मी नको म्हणत नाही तुला पण असलं काय करू नको बाई आपल्याला काय पटलं नाही. आणि होय ग तुझी मैत्रीण तर पाक तिनं तर पाक लाजच सुटली. हां तिथं काय गोव्यात लिहलंय कुठं? एवढी एवढी चड्डी आणि एवढा टी शर्ट घालूनच गोव्याला एंटरी आहे असं लिहिलंय काय त्या गोव्यात? मग जरा तर चांगलं घालून जावा. माझं काही नको म्हणणं नाही बघा तुमच्या मनानं. पुन्हा तुम्हाला बोललं म्हणजे अजून सासूचं तोंड दिसतंय होय की.